मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अश्विनच्या रूममध्ये येऊन त्याचा हात पकडते आणि म्हणते की तुम्ही असं काहीही करणार नाही, कारण तो झोपेच्या गोळ्या घेत असतो हे सायलीला आता समजलेलं असतं. अश्विन म्हणतो की वहिनी प्लीज माझा हात सोडा, मला आता जगायची इच्छाच नाही आहे. सायली म्हणती हा वेडेपणा आहे. अहो तुम्ही पूर्ण आजींचा, आईचा, बाबांचा यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा म्हणजे तुम्हाला समजेल. तेव्हा आता अश्विन ऐकायला तयारच नसतो. सायली आता त्याचा हात घट्ट पकडून ठेवते आणि त्याच्या 2-3 कानाखाली मारते. तोच आता अश्विनच्या हातातील त्या गोळ्या खाली पडतात. घरातील सगळेजण नेमके त्याच वेळी तेथे आलेले असतात जेव्हा सायलीने अश्विनच्या कानाखाली मारलेली असते. सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता अश्विन हा खूप रडू लागतो आणि खाली बसतो. मग त्यानंतर आता पूर्ण आजी म्हणतात हा काय वेडेपणा आहे, हे काय चाललंय तुझं, तू अगोदर निघ बाहेर. ही अस्मिता म्हणते की मला तर हे सर्व काही असह्य झालंय. तर प्रताप म्हणतो अगं कल्पना, आजपर्यंत तुझ्या मुलांवर तू हात उचलला नाहीस, तू हिला डोक्यावर चढवून ठेवलंय, लाडवून ठेवलंय, म्हणूनच हिची एवढी हिंमत झाली. ही कल्पना म्हणते अगं सायली तू हे काय केलंस, मला माहिती आहे अगं तो दारू पिऊन आलाय, त्याची चूक आहे, पण त्याचं म्हणणं एकदा तरी ऐकून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं, तू का मारलंस त्याला. आता कल्पना देखील बोलू लागते. पाहून सायलीला आता खूपच वाईट वाटतं. मग नंतर पूर्ण आजी म्हणतात ह्या मुलीला अगोदर रूम बाहेर काढा, हिची एवढी हिंमत झाली माझ्या नातवाला मारायची. आता सायलीला सर्वजण बोलत असतात हे पाहून अर्जुनला जरा वाईटच वाटतं. त्यानंतर तो पाहतो तर तिथे जमिनीवर झोपेच्या गोळ्या पडलेल्या असतात. तो त्या आता उचलतो आणि म्हणतो हे काय आहे. प्रताप त्या गोळ्या पाहतो आणि अश्विनकडे पाहत म्हणतो ह्या तर झोपेच्या गोळ्या आहेत. तेव्हा झोपेच्या गोळ्या म्हटल्यावर सर्वांना आता धक्काच बसतो. ते अश्विनकडे पाहू लागतात. सायली म्हणते अहो तुम्ही माझं मगाशी ऐकूनच घेतलं नाही. मी जेव्हा रूममध्ये इकडे येत होते ना तेव्हा अश्विन भाऊजी ह्या गोळ्या खाणार होते. काही भलतंसलतं होऊन बसलं असतं म्हणजे. आता मी त्यांना म्हटलं होतं, मी त्यांचा हातही पकडला होता की ह्या गोळ्या खाऊ नका, परंतु त्यांनी माझं ऐकलंच नाही. मग माझाही संयम सुटला आणि मला त्यांच्या कानाखाली मारावी लागली. मला माफ करा पूर्ण आजी. अहो भलतंसलतं काही होऊन बसलं असतं तर. आता सायलीच्या तोंडून अश्विनबद्दलचं हे सत्य ऐकताच पूर्ण आजी कोसळतात, पूर्णपणे कोलमडून जातात आणि रडत असतात. सर्वजण त्यांना सावरतात, खुर्चीवर बसवतात. मग नंतर कल्पना खूप रडते आणि म्हणते अश्विन बाळा, मी यासाठीच तुला जन्म दिलाय का. त्यानंतर प्रताप विचारू लागतो अरे बाळा तुझे आईबाप अजून जिवंत आहे, तू असा कोणत्या अडचणीत सापडला आहेस की जेणेकरून तुला एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलावं लागलं, मला सांग बेटा, आम्ही आहोत तुझ्या पाठीमागे. तर अर्जुन देखील म्हणतो सांग ना रे अश्विन. अश्विन आता काहीही बोलत नाही, तो फक्त आणि फक्त रडतच असतो. ती विमल म्हणते पूर्ण आजी आपण देवाचे आभार मानूयात. अहो सायलीताई होत्या म्हणून भलतंसलतं काही अनर्थ घडला नाही, नाहीतर पाहिलं ना काय झालं असतं. हे आता अर्जुन म्हणतो सांग ना रे अश्विन काय झालंय नक्की, आपण सर्वजण मिळून तुझा जो प्रॉब्लेम आहे ना तो सॉर्ट आउट करूयात. त्यानंतर सायली विचारते अश्विन भाऊजी प्लीज बोलावं काहीतरी, तुमचं अख्खं कुटुंब तुमच्या काळजीमध्ये आहे. तुम्ही रियाबरोबर बोलत होतात का, तुमचं जिच्यावर प्रेम आहे तिच्यावर तुमचं काही भांडण झालंय का. तेव्हा आता सायलीच्या तोंडून हे ऐकतात सर्वांना जरा धक्काच बसतो. ते विचारतात की नक्की हे प्रकरण काय आहे. सर्वजण आता विचारू लागतात. तेव्हा आता अश्विन म्हणतो की माझं आणि रियाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण अचानक तिने लग्न केलं. आता मम्मा सगळं काही संपलं आहे, मी रियाशिवाय नाही राहू शकत. अर्जुनला आता सर्व गोष्टी आठवत असतात की गेल्या वेळी जेव्हा अश्विन फोनवर बोलत होता तेव्हा मी त्याला असंच रंगेहात पकडलं होतं. मग नंतर तो म्हणतो की जी मुलगी तुला सोडून गेल्यासाठी तू स्वतःच्या जीवावर उठलास, अरे तू तर अगोदरच शहाण व्हायला हवं होतं. तुझ्यासारख्या इनोसंट मुलाला मुली काय करतात, यूज करतात आणि मग फेकून देतात. अरे स्वतःचं काम करून घेण्यासाठी त्या आपला यूज करतात, त्या खूप सेल्फिश असतात आणि काम झाल्यानंतर मग आपल्याला असं फेकून देतात. अरे त्यांना काहीही फरक पडत नाही जर एखादा माणूस आपल्या आयुष्यातून गेला तर. म्हणूनच मी तुला सांगतोय अश्विन, प्रेम आणि लग्न हे नकोच आहे आयुष्यात. अर्जुन आता खूपच चिडलेला असतो, तो रडकुंडीला देखील आलेला असतो. आता अर्जुन खूपच चिडला आहे हे पाहून सगळेजण विचारात पडतात, त्याच्याकडे पाहू लागतात. अस्मिता आता मनातल्या मनात विचार करू लागते अर्जुन ठीक आहे ना, सायलीच्या प्रेमात अखंड बुडून त्याने तिच्याबरोबर लग्न केलं आणि आता असा काय बोलतोय.
त्यानंतर प्रताप विचारतो, अर्जुन तू एवढा चिडला का आहेस बाळा, कारण तू सुद्धा लव्ह मॅरेज केलंय ना. अर्जुन क्षणातच आता शांत होतो आणि म्हणतो, डॅड मला माफ करा, पण ज्या मुली फसवून निघून जातात त्यांच्या पाठीमागे आपण तरी का पळायचं. सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. त्यानंतर प्रताप म्हणतो, अश्विन तू खाली चल, नाहीतर इथे एकटा बसला तर तुला खूप त्रास होईल. अश्विन म्हणतो, नाही डॅड, मी नाही येऊ शकत आता खाली. आता प्रताप पूर्ण आईंना म्हणतो की तू आराम कर, अस्मिता आईला घेऊन जा खाली. कल्पना आणि सायली या दोघीही अश्विन जवळ थांबतात, बाकी सगळेजण तेथून जातात. कल्पना आता अश्विनला मिठी मारून खूप रडत असते. तेव्हा रिया आणि तुमच्यामध्ये काही भांडणं झाली आहेत का. अश्विन भाऊजी, हो सांगा ना नक्की काय झालंय, असं सायली विचारते. तर ती अश्विन सांगतो की रिया आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ती म्हणत होती की आपण लवकरात लवकर लग्न करूयात, तू घरच्यांना अगोदर सांगून टाक. पण 2 महिने झाले मी तिला सारखं इग्नोर करत होतो, तिचे कॉल आणि मेसेजेसला अवॉइड करत होतो. ती वैतागली आणि मग तिने लग्न केलं. ग मम्मा, मी तुला सर्व काही सांगणारच होतो, पण आता वेळ निघून गेली, असं म्हणून तो खूप रडू लागतो. कल्पना आता सायलीला म्हणते, सायली मी इथेच याच्याजवळ थांबते, याला अगोदर झोपवते, तू जा तुझ्या रूममध्ये बाळा. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते. अश्विनला काळजी घ्यायला सांगते. कल्पनाला म्हणते, तुम्हाला काही लागलं तर मला लगेच सांगा. तेव्हा ती हो असं म्हणते. अश्विन आता रडतच कल्पनाच्या मांडीवर झोपतो. तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो, खरंच हे खूप हॉरिबल आहे, मला ना काही कळतच नाही. कुणालच्या बाबतीत हे सेम असंच घडलं होतं. कुणालसारखा अश्विनसुद्धा जर या जगातून मला सोडून गेला असता तर काय झालं असतं. या मुलींना खरंच खूप सेल्फिश असतात. हा अश्विन एवढा सेन्सिबल कसा काय त्या मुलीमध्ये कसा वाहवत गेला. त्याला आठवत असतं की आता मी सुद्धा असाच सायलीमध्ये वाहत चाललोय. चैतन्य मला चिडवत गेला सुद्धा मिसेस सायलींमध्ये इन्व्हॉल्व्ह होत चाललोय. मिसेस सायलींची जाण्याची डेटसुद्धा फिक्स आहे. मी जर त्यांची सवय लावून घेतली तर मलाच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याला आता सायलीच्या प्रेमात पडल्याच्या सर्व गोष्टी आठवू लागतात. एकदमच त्याचे डोळे खाडकन उघडतात. तो म्हणतो, नाही हे खूप झालं आता, मिसेस सायलींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकत. ती जर मला अशीच सोडून गेली तर माझीसुद्धा अशीच अवस्था होईल. सायलीने जे कॅन्डल लाईट डिनरचं प्लॅनिंग केलेलं असतं तिथे मेणबत्त्या ज्या असतात त्या सर्व मेणबत्त्या तो विझवून टाकतो. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते, अर्जुन सर पाहिलं ना अश्विन भाऊजींनी काय केलं ते, तिथे वेळीच गेले म्हणून बरं झालं, अनर्थ टळला. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये, असं म्हणून तो खूपच चिडतो आणि तिथून जातो. दुसऱ्या दिवशी आता सायली कल्पनाकडे येते. ती आता बसल्या बसल्यात झोपली असते. अश्विनला देखील अगदी गाढ झोप आलेली असते. तेव्हा सायली आता कल्पनाला उठवते आणि म्हणते, आई चला खाली, तुम्ही जरा फ्रेश व्हा आणि कॉफी घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. ती म्हणते की अश्विन तेव्हा ते गाढ झोपले आहेत ना, राहू द्यात त्यांना एकटं जरा, असं सायली म्हणते. दोघीही आता बाहेर जातात. मग त्यानंतर प्रताप आता अश्विनच्या रूममध्ये येतो. त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. इकडे सायली कल्पनाला आता हॉलमध्ये घेऊन येते आणि म्हणते, तुम्ही बसा इथे, मी तुमच्यासाठी आता गरम पाणी घेऊन येते प्यायला. तेव्हा कल्पना फक्त रडत असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आता सायलीबरोबर खूप हिडीसपिडीस करत असतो. तो तिच्याबरोबर अजिबात चांगला वागत नाही. तो म्हणतो सर्व मुली खूप सेल्फिश असतात, असं म्हणून तो आता कुणालच्या बाबतीत अश्विनच्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार सायलीला सांगतो. सायली म्हणते की सर्व मुली सारख्या नसतात, असं म्हणून ती त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, मी याची जाणीव तुम्हाला करून देईल की सर्व मुली सारख्या नसतायत त्या. अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.